अनिल गायकवाड, अनिल शालिक गायकवाड. मी MSc 2010 मध्ये पासआउट केलं. ॲक्च्युअली मी एका खेडेगावामधून आलो होतो. 2008ला ज्यावेळेस मी ते ॲडमिशन घेतलं, पहिल्यांदाच मी जवळपास 5 मध्ये निवड पाहिजे होती. त्याच्याशिवाय मी 5 मध्ये 10 निवड मुंबईला लहान असतानाच पाहिजे होती. पहिल्यांदा गेटमधून एंट्री केल्यानंतर मला असं वाटलं की अरे वा, जवळ दिसते मोठी बिल्डिंग आहे. ॲडमिशन घ्यायच्या दिवशी आम्ही 3 मिनिट होतो ऐकताना. 3 मिनिटांनी म्हटलं जेवढं तिथे चला पाहिजे, अजून येत नाही. पहिल्या दिवसात एक्सपिरियन्स इतका बढिया झाला होता. आम्ही ज्या दिवशी ॲडमिशन घेतलं त्या दिवशी कमीत कमी 10 ते 20 किलोमीटर आम्ही चाललो असतो. त्या दिवशी आम्हाला असं कळलं की विद्यापीठ फक्त पिंड्याने काढणार नाही, स्वतःची गाडी दिली पाहिजे. नंतरचा त्यावेळी सायकलवर देखील फिरलो. हा सांगायचा मूळ उद्देश असा आहे की तुम्ही ज्यावेळेस तिथे पाऊल ठेवलं तुम्ही फक्त बेसिकली वरवर न पाहता आत पाहायला पाहिजे. आता तुम्ही ज्यावेळेस गोष्ट कराल की आता तुम्ही MSc फर्स्ट इयरला सेकंड इयरला तुमच्यापैकी नोटीस बोर्ड किती लोकांनी वाचला असेल मला माहीत नाही, पण तिथं समर फेलोशिपसाठी नोटीस बोर्ड लागला गेल्या 2 महिन्यापासून. तुमच्यापैकी फर्स्ट इयरचं कोणी असेल, कोणी आहे का असं गेलं अप्लाय केलं एका दुसऱ्या ठिकाणी? कोणीतरी केलं आहे तुम्ही? त्यासाठी बेसिक नीड अशी असते, तुम्हाला तुमचा प्रोग्राम किंवा प्रोजेक्टचं द्यावं लागतं थोडंफार. तुम्ही तिथं जाऊन काय करणार आहात, कसं करणार आहात, तर त्यासाठी तुमचे प्रॅक्टिकल सेशन ठेवलेले असतात. आपल्या इथं डिफरंट लॅबोरेटरीज आहेत. उदाहरणार्थ त्यांच्यामध्ये XRT आहे, UV स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे, ज्या एकदम बेसिक गोष्टी आहेत त्यांच्याविषयी आपल्याला डीप नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. मला आठवतं मी 2009 साली अप्लाय केलं होतं, आधार अप्लाय केलं होतं, PIFRला केलं होतं आणि माझं रिजेक्शन केलं होतं. रिजेक्शनचं कारण एवढंच होतं तुम्हाला टेक्निकल नॉलेज नाही आहे म्हणून. त्याच्यामुळे माझं तुम्हाला असं निवेदन आहे, कृपया तुम्हाला जे अवेलेबल फॅसिलिटीज आहे, कोर्स फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यांचा तुम्ही एकदम सराव करून घ्या आतापासूनच. आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाल आणि एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाल किंवा PhD साठी अप्लाय कराल तर त्या ठिकाणी त्या तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सपोज तुम्हाला प्रोजेक्ट वर्क असतं, ओके, प्रोजेक्ट वर्कसाठी तुम्ही जे काही काम करतात ते फक्त मार्क्स किती मिळणार आहे, आपले गाईड काय सांगताय किंवा आपला जो गाईड करतो स्टुडंट तो काय सांगणार याकडे लक्ष न देता आपला हा पॉईंट किंवा आपण हा टॉपिक रिसेंट आहे किंवा नाही, त्याचा आपल्याला पुढे फ्युचरमध्ये काही उपयोग होऊ शकतो किंवा इंडस्ट्रीत त्याचं ॲप्लिकेशन आहे का याचाही थोडा आपण विचार करायला पाहिजे. जर तुमचं बेसिक असं ठरलं असेल एम की मला रिसर्च कॅरियर करायचं आहे किंवा इंडस्ट्री जॉईन करायची किंवा टीचिंग करायचं आहे, तर तुम्हाला टीचिंग करायची असेल तुम्ही डायरेक्टली नेट सेटसाठी काही प्रॉब्लेम नाही. तसं आपल्या डिपार्टमेंटची परंपरा तोडण्याची आता जबाबदारी तुमची. आमच्याकडून जे शक्य झालं नाही ते ऑब्व्हियसली आम्ही तुमच्याकडून एक्सपेक्ट करणार आहे. तसं आमचे प्रयत्न चालू आहे, तुम्ही जोमाने करा एवढंच काय सांगू शकतो. आणि रिसर्च बॅकग्राऊंडसाठी तुम्हाला बाहेर कुठेही अप्लाय करायचं असलं तर ऑनलाईन अवेलेबल आहे. आमच्या वेळेस फक्त आम्हाला 7 कॉम्प्युटर्सवर नेट अवेलेबल होतं. मला वाटतं आता 15 ते 15 कॉम्प्युटरवर तुम्हाला नेट अवेलेबल आहे आणि अलाउड पण आहे. आम्हाला त्यावेळेस फक्त मॅक्झिमम 5 वाजेपर्यंत आणि ते आठवड्यातनं 2 दिवस आम्हाला अलाउड होतं. मला वाटतं तुम्ही नेटचा चांगला उपयोग करायला पाहिजे. इन्स्टेड ऑफ फेसबुक काय आउटबुक वगैरे जे काय असेल त्या साईटचं युटिलायझेशन न करता. मला माहिती तुमच्यापैकी सगळेजण स्मार्टफोन वापरतात. आता सरांनी सांगितलं की तुम्ही लिंक्डइनचा वगैरे यूज करायला पाहिजे. त्याचप्रमाणे रिसर्च गेट वगैरे जे काय आहे ते सुद्धा युजफुल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या इथं फॅकल्टीज आहेत त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते की कुठे वॅकन्सीज आहेत. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, फिजिक्सच्या जॉब आपल्या इथं MIDC एरिया आहे. MIDC एरियामध्ये सुद्धा फिजिक्स रिलेटेड भरपूरसे जॉब आहेत. जेन इरिगेशनमध्ये आपल्या एनर्जी स्टडीजच्या स्टुडंटसाठी देखील भरपूर स्कोप आहे. माझं स्वतःचं सिलेक्शन तरी झालं होतं पण मी गेलो नाही, मला रिसर्च करायचं होतं. आणि MIDC मध्ये भरपूर ठिकाणी आहेत तुम्हाला जॉब, त्याच्यापैकी प्लास्टिक उद्योग आहे. इव्हन रेमंडमध्ये सुद्धा त्याचं तुमचं ॲप्लिकेशन आहे. तिथं काही समजलं नाही असं समजू नका, फक्त तुमचे सॉफ्ट स्किल आणि तुमचं टेक्निकल नॉलेज त्याच्यावर सगळं काही डिपेंड करतं. हां, आता मी माझ्याबद्दल थोडं सांगतो. ॲक्च्युअली मी रिसर्चमध्ये का आलो, ज्यावेळेस मी PhDला होतो त्यावेळेस मला थोडंसं आश्चर्य वाटायचं की लोकांच्या नावापुढे डॉक्टर लागतं ते माझंही नाव पुढे लागावं. ॲक्च्युली मला सांगायला अगोदर वाटलं की माझ्या गावामधून कदाचित मी पहिला व्यक्ती असेल जो डॉक्टरेट करतो. इतर MBBS BMS डॉक्टर भरपूर असतील. तर इथे आल्यानंतर मला असं माहिती होतं की चला आता PhD करायची. पहिल्या सेमला मी ज्यावेळेस प्रॅक्टिकल सेशन चालू होतं त्यावेळेस गोष्ट सरांना विचारलं तुमच्यापैकी तुम्ही काय कराल. फक्त मला वाटतं तुम्ही एकटा स्टुडंट होतो, तुम्ही हात वर करून सांगितलं होता सर मला PhD करायची आहे. कारण माहीत नव्हतं मला का करायची असं सांगते आलं नव्हतं त्यावेळेस तुम्हाला PhD करायची. त्याच्यानंतर अभ्यास वगैरे केला, जेमतेमच झाला अभ्यास, पास केला, काठावरच पास झाला असं म्हणावं लागेल. 95% मी सेव्ह करू शकलो. त्यानंतर मी फक्त प्रोजेक्टच्या वेळेस फार मजा आली. मी गोरखसाहेबांकडे टेबल बाथ यूज करून सिरियस डिपॉझिट करायचा प्रयत्न करत होता. आता पाटील सरांनी सकाळी सांगितलं केमिकल सेफ्टी
तर त्या लॅबमध्ये जाताना मला माहित झालं तिथं मला वाटतं 2 वर्षापूर्वीचं साबण पडलेलं होतं. इनिशियल ज्यावेळेस साफसफाई केली मला काही बॅकग्राऊंड माहित नव्हता, फक्त ऐकून एवढं माहित होतं की ते ग्लास स्लाइड्स वॉश करायचा, त्याला सोल्युशन बनवायचं, त्याच्यात डीप करून ठेवायचं, दॅट्स ऑल, तुमचं काम झालं. रिमोशन ऑटोमॅटिक होतं. ॲक्च्युअलमध्ये गेलो मग मला असं ऐकून असं झालं की क्रोमिक ॲसिडनं धुतल्यानं तुमची ग्लास स्लाइडवरचे सगळे काही लागलेलं असतं किंवा आधीचे काही डिबॉडी राहिले असतं ते निघून येईल. मी मस्त वेगळी आधी तो निर्मळ साबण होता त्याच्याने धुवून काढलं. त्याच्यानंतर क्रोमिक ॲसिड घेतलं, हे हाताने मस्त धुवून काढलं. त्याच्यानंतर मग गणेशसर लढेसर म्हणजे जेवढी दिसत मंडळी होती ते आधी पाहिला की नेमका हा करतो काय क्रोमिक ॲसिड घेऊन. तुम्ही असं दोघे आहात ते क्रोमिक ॲसिडमध्ये घुसवलेले आणि मग अरे काय करते म्हणून तुम्ही, त्याने मला व्यवस्थित सांगितलं तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आणि माझं एक महत्त्वाचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचा जो प्रोजेक्ट घेतला आहे तो सिरियसली करा. फक्त एक जॉब म्हणून किंवा बस आपल्याला करायचं आहे हे वर्ष काढायचं असं म्हणून करू नका. आणि फर्स्ट इयरचे स्टुडंट असतील त्यांनी फक्त फोकस एक नेट सेट आणि दुसरं रिसर्च ओरिएंटेड जो तुमचा बॅकग्राऊंड असेल ते फक्त करत करा. मला इथं बोलायची संधी दिली, आमंत्रित केलं आयोजकांचा आभार. थँक्यू.